नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, पदवीधर महिलांसाठीच व्हिडिओ मी घेत आहे। पाठीमागे अंगणवाडी पर्यवेक्षिकेबाबत भरपूर व्हिडिओ मी घेतलेला आहे। त्याच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा महिलांनी एक कमेंट टाकलेली आहे। ती कोणती कमेंट आहे तर त्यामध्ये आहे की सर अभ्यासक्रमाबद्दल आम्हाला सांगा। सो तुम्हाला पाठीमागची व्हिडिओ बघितली नसेल तर एकदा बघून घ्या, त्यामध्ये मी डिटेल माहिती दिलेली आहे। पण आजचा व्हिडिओ हा अभ्यासक्रमाबाबत असणार आहे। इतर काही प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओत कव्हर झाले असेल आणि अजूनही काही प्रश्न तुम्हाला असेल तर चिंता करू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देतो। आता हा व्हिडिओ कुणासाठी आहे तर फक्त पदवीधर महिलांसाठीच आहे। ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, ज्यांना ऑलरेडी माहिती असेल वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे, तुम्ही अभ्यासाला लागलेला असालच। पण जे नवीन आहे, पदवीधर आहे आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवायची, त्यांच्यासाठी मी अगोदर ही माहिती देतो। एक सिरीज चालू केली, दररोज एक एक व्हिडिओ तुमच्या कमेंटच्या अगेन्स्ट मी टाकत असतो बघा। त्यामुळे कमेंट ज्या टॉपिकवर जास्त त्याचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल। सो पदवीधर महिलांसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्यालाच आपण मुख्य सेविका म्हणतो, त्याबद्दलचा तुम्हाला मी अभ्यासक्रम सांगतोय। पण ही जाहिरात कोणाकडून येणारी आहे तर जिल्हा परिषद, लक्षात घ्या। मला याच्या पहिले पण मी सांगितलं की जाहिरात येत असताना जिल्हा परिषदेची एक अंगणवाडी पर्यवेक्षिकेची जाहिरात आहे आणि दुसरी महिला व बाल विकासची आहे। सो आजचा व्हिडिओ हा महिलांसाठी, पदवीधर महिलांसाठी आणि जिल्हा परिषदेकडून येणारी सरळ सेवेच्या जाहिरातीबद्दल किंवा अंतर्गतच्या जाहिरातीबद्दल मी बोलतोय। पण तुम्ही शक्यतो सरळ सेवेचं लक्षात घ्या। सरळ सेवा जाहिरात तयारी करण्यासाठी परीक्षा पद्धत कशी आणि अभ्यासक्रम कसा असणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगून टाकतो की ही एक्झाम जी आहे ही TCS किंवा IBPS तुमची घेऊ शकते। याच्याबद्दलचा अजून अपडेट आला नाही, पण ह्या दोघांपैकीच एक घेणार आहे तुमची। ही एक्झाम तुमची ऑनलाईन स्वरूपातली असणार आहे। ओके, ऑनलाईन स्वरूपात असणार आहे। ही एक्झाम 2023 ला येऊन गेली होती। 2023 नंतर 2024 झालं, 2025 झालं आणि आता 2026 इथे आलेलीच नाहीये। अपेक्षित आहे 2026 ला येईल। ओके, जसं की आता पाठीमागच्या वर्षातली महिला व बालविकास विभागातली अंतर्गत जी एक्झाम आहे ती आता परत रिओपन होणारच आहे। त्यासाठी अंगणवाडी सेविका असतात, पण इथे मात्र या ज्या सरळ सेवेच्या झडपीच्या जागा आहेत यासाठी कोणतीही पदवीधर महिला फॉर्म भरू शकते। आता चला जर जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे, तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोच मी परीक्षा पद्धत कशी असेल आणि अभ्यासक्रम कसा असणार। पण तत्पूर्वी बघा, इथे काही बॅचेस इग्नाइट अकॅडमीने चालू केलेले आहे, जी की तुम्हाला ही पहिली बॅच आहे। अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकेबाबत लाडकी बहीण नावाने ऑनलाईन रेकॉर्ड बॅच आहे। ज्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील। महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद आहे, साधी सोपी शिकवण्याची पद्धत आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, PPT स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट सील सुद्धा अवेलेबल आहे। आता हा जो पहिला मुद्दा आहे ज्यामध्ये आपण म्हणूया की ज्यामध्ये पोषण आहार, संगणक ज्ञान आणि ICDS चे कायदे आहेत, हे कुणासाठी लागणार आहे तर हे लागणार आहे महिला व बालविकास विभागाकडनं जी जाहिरात आहे त्यासाठी हे कायदे लागतात, जी की 2025 ची जाहिरात आहे त्यांच्यासाठी लागेल। आता 2026 ला ही जर नवीन ऍड आली तर ही MPSC कडनं होणार आहे। मात्र जे झेडपी साठी लागतात हे तिघ जर सोडले तर बाकीचा अभ्यासक्रम तुमचा ह्या बॅच मध्ये कव्हर होतो, जी जिल्हा परिषदेची सरळ सेवेची असेल किंवा जिल्हा परिषदेची अंतर्गतची असेल, ह्या दोन्ही साठी ही बॅच तुम्हाला अपेक्षित आहे। 2025 साठी ही पण आणि ही पण दोघे चालणार आहे। ICDS कडनं येणाऱ्या एक्झाम साठी आणि ZP कडनं येणाऱ्या एक्झाम साठी ही इथून पुढे लागणारच आहे, कारण हे काय MPSC कडे गेलेलं नाही। एक ग्रुप आयची बॅच ज्यामध्ये पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर डिटेल मध्ये तुम्हाला जे सॉल्व्ह करून दिलेलं आहे, नक्कीच ही पण बॅच तुम्ही जॉईन करा। हे सगळं जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, हवी ती बॅच जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा। 2023 ची एक जाहिरात दाखवतो तुम्हाला मी। आता झेडपीच्या जेव्हा जागा येतात ना, त्यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय जागा येतात। पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, यवतमाळ जिल्हा, जिल्ह्यानुसार आहे। एक ऍड तुमच्या समोर ठेवली 2023 ची, ही आहे पुणे जिल्हा परिषद पुण्याची ऍड आहे, तुमच्या समोर आहे। आता यामध्ये बघा पद आणि वेतन काय, इथे पद जर तुम्ही बघितलं तर अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका पद होतं। यासाठी झेडपी कडनं जी वेतन श्रेणी आहे ती S13 ची आहे। 35,400 पासून 1,12,400, म्हणजे जवळपास तुम्हाला सुरुवातीलाच 50,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला ह्या पदाला अपेक्षित आहे। ओके, त्यानंतर पुढे आपण बघितलं ZP नुसार पुण्याची ही जाहिरात आहे। मग पुण्याला जागा किती आल्या होत्या त्यावेळेस 2023 ला, इथे जर बघितल्या तर फक्त 9 जागा आल्या होत्या। मग 23 नंतर 24, 25 आणि 26 आणि रिसेंटली बघितलं असेल आकृतीबंध पण वाढवण्यात आलेला आहे। सो ह्या वर्षी प्रत्येक जिल्ह्याने ऍटलीस्ट सरासरी 20 ते 25 जागा अपेक्षित आहे। थोडं कमी जास्त जरी पकडलं तर सरासरी
20-25 जागा प्रत्येक जिल्ह्यानुसार जरी अपेक्षित असेल आपण 36 जिल्ह्यांचा विचार केला तर साधारणतः 700 पर्यंत जाहिरात पूर्ण महाराष्ट्रातून येणं अपेक्षित आहे. नाही 700 ऍटलिस्ट 50%चा विचार केला भरायच्या तर 400-500 पर्यंत जागा पूर्ण जिल्ह्याभरून पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे येऊ शकतात. तुम्ही तयारीत राहा, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे पद घेऊन नोकरी करता येणार आहे. पुढचा मुद्दा आता पात्रतेबद्दल बघा. झेडपीने काय पात्रता दिली आहे? झेडपीने सांगितलंय ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची काय सांगितलं त्यांनी, आता खास करून जर असेल तर ओके, वेल अँड गुड. खास करून समाजशास्त्र असेल, गृहविज्ञान असेल, शिक्षण असेल, बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्थानक ही पदवी धारण केली आहे. किंवा त्यांनी सांगितलंय की जो अधिसूचना आली होती 4 जून 2021 नुसार पदवी धारण केलेली महिला सुद्धा इथे फॉर्म भरू शकते. कोणतीही पदवीधर महिला 100% इथे फॉर्म भरू शकते. तर पुढचा मुद्दा आहे की यासाठी परीक्षा पद्धत, विषय, प्रश्न, मार्क्स आणि कालावधी कसा असतो बघा. परीक्षा पद्धत अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेसाठी बघा, तुम्हाला मराठी विषय 25 प्रश्न आहे, इंग्रजी 25 प्रश्न आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहे, बुद्धिमापन गणिताचे 25 प्रश्न आहे. 4 विषय तुम्हाला अभ्यासायचे. तांत्रिक आहे का तुम्हाला? नाही. टोटल 100 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्काला 1 प्रश्न असेल. असे 200 मार्क 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे. एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला मिळतो. काठिण्य पातळी जर बघितली तर मराठीचा पेपर 12वीची काठिण्य पातळी आहे, इंग्लिश पण 12वी आहे, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान पदवीपर्यंतची काठिण्य पातळीचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. प्रश्नपत्रिकेचं माध्यम जर बघितलं तर विषयाचे पेपर विषयामध्ये मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये उरलेले दोन्ही विषय तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार आहे. त्यानंतर अभ्यासक्रम जर आपण बघितला तर मागील आपण थोडंसं TCS कडे गेलो, TCS लक्षात घेतला. TCSनी बघा विषयानुसार महत्वाचे टॉपिक हे विचारले मराठीचे. तुम्ही आता हे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा आता तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर ह्या टॉपिक वरती भर द्याल. जसं मराठीचं मी तुम्हाला सांगितलं, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समास, लेखक व टोपणनामे, काळ, नाम, कर्ता, कर्म, क्रियापद, अनेक वचन, विरामचिन्ह, शब्दसिद्धी, उतारे, प्रश्न, शब्द समूहासाठी 1 प्रश्न, वाक्य प्रकार, म्हणी, वाक्प्रचार. त्याचप्रमाणे इंग्लिशसाठी पण तुम्ही बघितलं, हे महत्वाचे टॉपिक तुमच्या समोर बघा. इंग्लिश विषयाचे हे टॉपिक महत्वाचे TCSच्या अनुषंगाने घेतलेले. आता IBPS जरी घेतली तरी तुम्हाला TCS IBPS जे सम लेवलला प्रश्न विचारले जातात तसे ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले. हे टॉपिक पण तुम्ही बघून ठेवा. नंतर आहे अंकगणित विषयानुसार महत्वाचे टॉपिक बघा. मिश्र उदाहरणे, शेकडेवारी, सरासरी, वयवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, वेळ आणि वेग व अंतर. त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये पण जास्त प्रश्न विचारले जातात बघा. गणितापेक्षा बुद्धिमत्तावर प्रश्न जास्त आहे. बैठक व्यवस्था, रांगेतील स्थान, तुलना, घड्याळ, कालमापन, अंकमालिका, शब्दमालिका, दिशाज्ञान, पझल, सिलॉजिझम, नातेसंबंध, चिन्हाची आदलाबद्दल, आकृत्यांवरील प्रश्न, सांकेतिक भाषा यावरती 25 प्रश्न तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मिळून आहे. आणि GK GS मध्ये बघा तुम्हाला प्रश्न आहे चालू घडामोडीवरती आहे, दिनविशेष आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना, अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञानावरती. पण आमच्या फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक विषयानुसार त्यातले महत्वाचे टॉपिक युट्यूबला एक्सप्लेन करून दिलेले आहे, अजून पण देणार आहे. ओके, सो ही एक्झाम तुमची जी असणार ही कम्प्युटर बेस म्हणजे ऑनलाईन होणार आहे हे पण लक्षात घ्या. कारण झेडपीची एक्झाम ही MPSC कडे वर्ग झालेली नाही. सो यानुसार आपण जर बघितलं तर विद्यार्थी मैत्रिणींनो तयारी लागा, कारण अपकमिंग जाहिरात आहेच. 5 म्हणजे जून नंतर तुमच्या जाहिराती येणं चालू होणार आहे. सो ही मिळालेली अंतर्गत सोर्सेस कडनं माहिती आहे. बाकी तुम्हाला वाटलं अभ्यासाला लागायचं, तुम्हाला वाटलं की ऍड आल्यावर बघू सर आम्ही, सो काहीच हरकत नाही. पण तुमचे कॉम्पिटिटर तुमच्या पुढे नको जायला, कारण ते कॉम्पिटिशन शेवटी. सो कॉम्पिटिशन मध्ये राहायचं असेल आणि तुम्हाला जर तुमची निवड व्हावी असं वाटत असेल तर अगोदरपासून थोडा अभ्यास चालू ठेवा. या संदर्भात YouTube लेक्चर आमचे बघत चला, फ्रीमध्ये ते YouTubeवर अवेलेबल असतात. हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अन्यथा तुम्हाला वाटलं मार्गदर्शनच्या बॅचेस घ्यायच्या असेल झेडपीच्या सगळ्या महिलांनी झेडपीची तयारी करण्यासाठी ही बॅच नक्कीच घ्यावी. 2025च्या ज्या ICDSची एक्झाम रिओपन होईल त्यांनी ही बॅच नक्कीच घ्यावी. कायद्यांसाठी ही बॅच नक्कीच घ्यावी आणि ही बॅच सगळ्यांनीच घ्यावी असं मी तुम्हाला सजेशन दिली. या संदर्भात अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा. अदरवाईज ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना ग्रुपमध्ये शेअर करा. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट राहिले असेल किंवा अजून काही प्रश्न मनात असेल तर मनात ठेवू नका, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओत नक्की देणार आहे. आणि अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना लगेच सांगा आणि अपडेट मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.